जय महाराष्ट्र, जय श्रीराम. चला मग आपल्याला जायचं आहे आकाळीचा गणपती. निघालो ना रे बा. मग इथे ताकद ना तयारी चालू आहे. ढपळेवाले बी आलेलीच आहे. वाजूनही चालू केलं त्यांना. मग गेलो मी आकाळ्यामध्ये जिथं आपली प्रॅक्टिस चालू असते लहान लहान पोरांची. इथे येऊन काय वाहते, इथे येऊन तर पुरा माहोलच चालू आहे पोरांचा. ताकद ना प्रॅक्टिस चालू आहे. मग काय आपले पोरं फुल माहोल करू राहिले, फुल लेझिम वाजू राहिले ताकद न. बापरे, यांच्या मावळले तर आता कोणी रोखूच शकत नाही. मग काय, मग आरती करायची होती आणि पुढे निघायचं होतं. तर लवकर आपल्या पहिलेच ले टाइम होऊन गेलेला होता. मग काय यांना थोडीशी प्रॅक्टिस केली. चिंगू मेंगू बी माहोल करू राहिली आपली. मग मला वाटलं आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजचे बी दर्शन करून घ्या. मग दर्शन करून घेतले. मग चालू केली आरतीची तयारी. मग आरतीची तयारी ओके होती. मग चालू झाली आरती. योगिता म्हणे पटापट लवकर करा म्हणे, आपल्याला निघायचं. मग लागले सगळेजण लाईनीत. मग मागून ऑटो लागू राहिले, पुढे पोट्टे. मग चालले ना रे पुढे. योगिताची तर तयारी बी राहिली. मग चालू होतं लेझिम खेळणं तर मावलंच आहे. मग लेझिमचा तर पुराच मावला. दिलीप काका आले. मग दिलीप काका म्हणतात की पुढे घ्या. पुढे तर घ्याच लागते. मग लवकरच जा लागते, आपल्याला टाइम कमी होता. मग पुढे अजून फॉर्म मध्ये आल्या की लवकर जायचं आहे, आता तिकडे पण माहोल करू. मग निघालो आम्ही पुढे. मग पुढे निघता सुरेशदा आला. सुरेशदा म्हणे मला व्हिडिओ मध्ये घे. सुरेशदाला घेतलं. मग इकडे पुढींचा तर व्हिडिओ काढायचा होता. मग आले गोपाल वाजतातले मदत जरा लागते. आता मला असं वाटलं योगिताला काही तयारी करायची नाही. मग मी म्हटलं झालं रे पोट्टे पुढे, आपल्याला सगळ्यांनी लवकर पोचा लागते. मग आम्ही निघलो. मग काय पोट्ट्यांच्या मनात आले साधूबा. मग साधूबा गेले बँडवाल्याला सांभाळाले. मग साधूबा चालले गेले. मग आपले चिंगे भांगे अजून माहोल करू राहिले. मग पहा चिंगे भांग्यांचा माहोल लेझिम खेळताना. मग पोरींना नारे चालू केले, छत्रपती शिवाजी महाराज की जय. मग पोरी बसल्या नाऱ्या करत आणि ताकदनं पुढे चालत. मग काय लवकर पोचायचं आहे ना, तर मग लवकर तर चालायच लागणार. की लवकर निघाले तयारच नाही. पोट्टी म्हणत पुरा मावलच खचत जाऊ. मग आपल्याला लवकर जायचं. तो वाजतात म्हणे पटपट झाला. मग निघाले पोट्टी पटपट. मग भेटला विशालदाची पोरगी. मग चालला ना रे बा फुल फार्मात आकाळा. मग पुढे मग आले विरक्त चौकातून मग डायरेक्ट बाळापूर नाका. मग निघाले पुढे. मग वस्तात बी आहेत सोबत आता. दिलीप काका बी आहे, चिकू पाटील बी आहे, पंकज दादा काळे बी आहे, पिंटू दादा गीते बी आहे. चला ना मग पुरा मावलंच आहे ना. मग गौरव दादा आहे ते आपले पुरे पोट्ट्यांले सांभाळणारे गौरव दादा आखाड्याचे. मग आपले मेन आखाड्याचे कार्यकर्ते वस्तात आणि दिलीप काका आणि दुसरे वस्तात गोपालराव. मग मी म्हटलं आपला पूर्ण व्हिडिओ बी घेऊन घेऊ. मग व्हिडिओ घेता भेटला आनंदात बापरे का हसूर आलता. पिंटूचा मधात माहोल करू राहिला. पिंटूचा म्हणते मोबाईल कुठे आहे. म्हटलं आहे. मग निघालो आम्ही नाक्याच्या पुढे. मग नाक्याच्या पुढे आहे पोळा चौक. मग पोळा चौकात तर माहोल करायला लागते. मग काय म्हणतात सब माहोल करू राहिले. मग पोरं आले. पोरं तर बापरे बाप फुल फॉर्म मध्ये आहेत पोट्टी. मग दादा आला. दादा म्हणते राम राम रे दादू. म्हटलं हो दादा जय भोलेनाथ. मग पोट्टी वाजले चिंबून. कारण की पोट्ट्यांना माहिती आता सायलेंट राहा, पुढे माहोल करावं लागते. माहोल नाही झाला तर आपला कचरा होणार. मग पोरींना दिसलो मी व्हिडिओ काढतात. मग सर्व पोरी करतात हाय. मी म्हटलं हाय. मग आलो आम्ही जैन चौकात. मग चालू झालं ना रे बा जैन चौकात लेझिमचे हात करणं. मग काय म्हणतात फुल फॉर्म मध्ये लेझिमा घुमवू राहिली पोरं. पोरी बी घुमवू राहिली आणि पोरंही घुमवू राहिले. आणि योगित दादा आला. मग तयारी करून घ्या ना. मग याच्यामध्ये तर माहो बी लागेल होता. मग माहोबाने कसा करते फुल फार्मात आहे माहो बी. मग इकडे तर गणितदा बी खेळू राहिला लेझिम. अरे बापरे गणितदा बी फुल फॉर्म मध्ये आहे. मग सर्वजण बसले ना रे बा चिल्ला पुकारा करायला. मग काय फुल फार्मात आले चिल्ला पुकारा करता घे ना मग. थोडंसं पुढे काय नाही आलं तर बा यांना नारी चालू करून टाकली गणपती बाप्पाची. मग झाले नारे लावून. मग काय अजून फार्मात आले. मग वाजू राहिले लेझिमा. वरच राहिलं स्टेप करायचे. वरच वाजवू राहिले लेझिमा. पुढे आल्यावर तेवढा जोरात खेळू राहिले ते की बापा काय पाहता. मग आणले भयानक काम चालू होतं.
गोपाल असतात पा किती भयानक शिकवू राहिले आणले फुल फॉर्म मध्ये फुल तैनात एकदम भयानक स्टेपा शिकवू राहिले. हे घ्या मग इकडेच डबल लेटून लेजिम. काय म्हणता अकोल्याची पब्लिक कसे वाटले आपले लहान चिमुकले. मग गोपाल वस्तादचा तर नांदच खुडा. मग आपले वस्ताद आणि दोन्ही ताई आणि आपले मोठे बी वस्ताद आहेत मग इथं आणि योगिता बी आहे आणि हे आहे ना आपले मग पोरं पाहणं कशा लेजिमा खेळू राहिले. तर असे आहेत आपले चिमुकले फुल फार्मात आहेत. कसा वाटला भावांना आपला फर्स्ट ब्लॉग पार्ट 2 साठी कमेंट करा. चला मग आपण भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये.